सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 115 अध्याय 1 आणि 9 वचन आपण पाहूया. हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. हे इस्रायला, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आम्ही फक्त आणि फक्त परमेश्वराचं, देवाचं गौरव केलं पाहिजे, देवाच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, कारण आमचा देव सत्य आणि दयाळू आहे. आणि त्या परमेश्वरावर जर आपण विश्वास ठेवला आणि जर आपण त्या परमेश्वराचं गौरव केलं तर तो परमेश्वर आपल्या सर्वांना सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे. आणि म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवूया. दुसरी गोष्ट, आपण परमेश्वराचं भय देखील धरूया. आपण परमेश्वराचं भय धरत आहे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवत आहे आणि परमेश्वराची आठवण करत आहे, तर देव आपल्याला सहाय्य करणार आहे, आपल्याला मदत करणार आहे. आणि म्हणून परमेश्वरावर आपण विश्वास ठेवून, त्याचं भय धरून त्याची आठवण करूया. आणि जर अशा पद्धतीनं आपण जीवन जगलो तर परमेश्वर आमची ढाल होणार आहे. आणि ढाल या शब्दाचा अर्थ परमेश्वर आमचं संरक्षण करणार आहे. तुमच्या कुटुंबाला परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. कुटुंबामध्ये असणाऱ्या आपल्या लहान थोर लेकरांना देखील परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. आणि परमेश्वर आमची अधिक आणि अधिक वाढ करणार आहे, आमच्या कामामध्ये प्रगती करणार आहे, उन्नती करणार आहे, आमचं कल्याण करणार आहे आणि आम्हाला तो आशीर्वाद देणार आहे. आणि आमच्या लेकरांना देखील परमेश्वर आशीर्वाद देणार आहे. आमच्या लेकरांची आध्यात्मिक वाढ होणार आहे. परमेश्वर आमच्या लेकरांची आध्यात्मिक वाढ करणार आहे, बौद्धिक वाढ करणार आहे, आत्मिक वाढ करणार आहे. आणि आमच्या लेकरांना परमेश्वर उंच करणार आहे. आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला आणि मला जो आशीर्वाद पाहिजे आहे, तो आशीर्वाद ज्या देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेली आहे, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. कारण देवाचं वचन सांगतं, स्वर्ग तर परमेश्वराचा आहे आणि पृथ्वी मानवजातीला देवानं दिलेली आहे. स्वर्गामध्ये परमेश्वर राहत आहे, आपण पृथ्वीवरती मानवजात राहत आहोत. आणि देवाची इच्छा हीच आहे की मानवजातीनं या पृथ्वीवरती राहून देवाची स्तुती केली पाहिजे, देवाचं गौरव केलं पाहिजे आणि देवाच्या नावाला त्यांनी धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून आम्ही इथून पुढे सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करूया आणि स्तवन करूया. प्रियानो, आपल्या जीवात जीव असेपर्यंत परमेश्वराचं आपण धन्यवाद करू, परमेश्वराची आपण स्तुती करू, परमेश्वराचा आपण गौरव करू, परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि अशा पद्धतीनं जर आपण जीवन जगणार आहे तर देव आमच्या कुटुंबाला, तुमच्या कुटुंबाला, सर्वांना परमेश्वर आशीर्वाद देणार आहे, सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे. आणि परमेश्वर तुमची सदा सर्व काळ काळजी घेणार आहे. आजच्या वचनाच्या द्वारे देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव, चांगलं आरोग्य देव आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ, हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमच्या ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नक्कीच देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन.